चला मुलांनो, आवर्ती दशांश अपूर्णांकावरची काही उदाहरणं घेऊन आली मी. पहा काय पहिलं गणित 3.4 आणि हे जे चिन्ह आहे याला बार म्हणतात किंवा आवर्ती चिन्ह म्हणतात. पहा हे आवर्ती चिन्ह काढायचं असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहा आता हे 3 आहे तसे लिहून घ्यायचे. हे 3 आहे तसे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर हे आवर्ती चिन्ह काढायचंय आपल्याला. मग काय करणार, वरती 4 आहे तसे लिहिणार, खाली फक्त 9 लिहून टाकायचं. हे झालं आपलं उत्तर. पहा आता इथं 2 आहे तशी येणार. पॉइंटच्या नंतर किती घर आहेत, 2 घर आहेत, 1 आणि 2 म्हणून इथं 2 9 लिहून टाकायचे. हेच आपलं उत्तर झालं. आता इथं 5च्या नंतर आवर्ती चिन्ह म्हणजे काय, पुन्हा पुन्हा तोच भाग बसतोय म्हणून तिथं पुढचा भाग न देता आवर्ती चिन्ह दिलं जातं. पहा आता इथं 5, आता वर किती येणार 498. पॉइंटच्या नंतर किती घर आहेत, 1 2 3 म्हणून इथं खाली 3 9 लिहून टाकायचे आणि हेच आपलं उत्तर आहे. त्याचप्रमाणे हे गणित तुम्ही सोडवायचं आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्यायचं. ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचं.